विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या आधीच्या व्हिडिओ क्लासेसमध्ये आपण प्रिपरेशन्स पाहिल्या, हॅलो अल्किन्सच्या प्रिपरेशन पाहिल्या. या युनिट पासून या पुढच्या व्हिडिओ क्लासच्या लेक्चर पासून आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत. पुढचा टॉपिक आहे आपला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्किन्स. आपल्याला या क्लासमध्ये केमिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतरच्या क्लासमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीजचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. नक्की काय असतात केमिकल प्रॉपर्टीज? आता आपल्याकडे हॅलो अल्किन्स कशी प्रिपेअर करायचे, हॅलो अल्किन्स प्रिपेअर कसे करतात ते आपल्याला माहिती आहे. हॅलो अल्किन्स आपण प्रिपेअर केलेली आहे, वेगवेगळ्या मेथड्सनी ते प्रिपेअर केलेले आहेत. अल्किन पासून प्रिपेअर केलेले आहे, अल्केन पासून प्रिपेअर केलेले आहेत. वेगवेगळ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण हॅलो अल्केनच्या पाहिलेल्या आहेत. कशा पद्धतीने हॅलो अल्केन आपल्याला प्रिपेअर करता येतील ते आपण तिथे शिकलोय. पण आता या पुढच्या टॉपिक मध्ये जे तयार झालेले हॅलो अल्केन्स आहेत, त्या तयार झालेल्या हॅलो अल्केन्स पासून आपल्याला काय काय कुठले कुठले कंपाऊंड्स, कुठले कुठले मॉलिक्युल्स तयार करता येतील ते इथे शिकायचंय. सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अल्केन. काय असतात केमिकल प्रॉपर्टीज? केमिकल प्रॉपर्टीज दुसरं तिसरं काही नसून हॅलो अल्केन पासून कुठले कुठले मॉलिक्युल तयार होतील, कुठले कुठले कंपाऊंड्स तयार होतील तेच इथे करायचंय. पण होतं कसं, काय नक्की काय असतं, कशाच्या भरोशावर, कशाच्या बेसिसवर केमिकल प्रॉपर्टीज ठरवतात? तर सगळ्यात सुरुवातीला आपण सांगू शकतो की कशाच्या डिपेंडन्स वरून केमिकल प्रॉपर्टीज ठरतात. तर मी एक वाक्य लिहितो, एकदम सोपं वाक्य आहे. डिपेंडिंग अपॉन नेचर ऑफ कंपाऊंड. ज्या कंपाऊंडच्या तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत, ज्या कंपाऊंडच्या किंवा ज्या मॉलिक्युलच्या केमिकल प्रॉपर्टीज तुम्हाला पाहायच्या आहेत, त्यांचा अभ्यास करायचा आहे, त्याचं नेचर काय याच्यावरून त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्या केमिकल रिॲक्शन्स ठरत असतात. इथे हॅलो अल्केन आहे. हॅलो अल्केनचं मी एक एक्झाम्पलच्या एक जनरल फॉर्म मध्ये हॅलो अल्केनला देतो. त्याचं नेचर कसं आहे, त्याच्या स्ट्रक्चरचं नेचर कसं आहे ते आपण सगळ्यात सुरुवातीला पाहू. त्यामध्ये काय असतो? प्रामुख्याने एक कार्बन आणि एक हॅलोजन बॉन्ड असतो. बाकी हायड्रोजन त्याच्या व्हॅलन्सी सॅटिस्फाय करत असतो. हा एक कार्बन आहे, त्याचे 3 व्हॅलन्सी सॅटिस्फाय केलेले असतील वेगवेगळ्या ग्रुपनी, आणि एक बॉन्ड असणार आहे त्याचा कार्बनचा हॅलोजनच्या सोबत. हॅलोजन कुठलाही हॅलोजन घ्या, मी इथे हॅलोजनला एक्स ने रिप्रेझेंट करतो. म्हणजेच कार्बनचा आणि हॅलोजनचा बॉन्ड इथे प्रामुख्याने असणार आहे. मग आपल्याला लक्षात येतं याचं नेचर कसं आहे. तर यामध्ये हा जो कार्बन ऍटम दिसतो तो कार्बन ऍटम आहे सॅच्युरेटेड कार्बन ऍटम आहे. कसा आहे कार्बन ऍटम? तर सॅच्युरेटेड आहे. सॅच्युरेटेड कार्बन ऍटम आहे म्हणजेच तो कार्बन ऍटम कुठला हायब्रिडायझेशन फॉलो करत असला पाहिजे, कुठलं हायब्रिडायझेशन ओबे करत असलं पाहिजे? तर sp3 हायब्रिडायझेशन. कुठलाही जेव्हा सॅच्युरेटेड कार्बन ऍटम असतो ते sp3 हायब्रिडायझेस कार्बन ऍटम तो असतो. मग इथे 2 ऍटम मध्ये बॉन्ड आहे, कार्बन आणि हॅलोजन मध्ये. म्हणजे या बॉन्डला, या प्रकारच्या बॉन्डला आपण म्हणत असतो पोलर बॉन्ड, किंवा या प्रकारच्या मॉलिक्युलला आपण म्हणत असतो पोलार मॉलिक्युल. मग आता याला पोलार का बरं म्हटलं? कारण कार्बनची आणि हॅलोजनची दोघांची सुद्धा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कम्प्लिटली डिफरंट आहे. यात कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हॅलोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पेक्षा कमी आहे. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कार्बनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पेक्षा जास्त आहे. म्हणून इथे काय होणार, याचं नेचर आपण पाहतोय. म्हणून काय होणार, हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हॅलोजन स्वतःकडे इलेक्ट्रॉन, कार्बनकडचे पण सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेणार. स्वतःकडे ओढून घेतल्यानंतर सगळे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढले, इलेक्ट्रॉनच ओढले. इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणून सगळ्यात इलेक्ट्रॉनचा चार्ज, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी सगळी हॅलोजनवर आली. म्हणून हॅलोजनवर पार्शियली आपण म्हणू की त्याच्यावर चार्ज झाला पार्शियल निगेटिव्ह, म्हणजे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाला, डेन्स झाला. इलेक्ट्रॉनच्या बाबतीत इलेक्ट्रॉन तिथे वाढले. मग सगळे इलेक्ट्रॉन कार्बनकडचे घेऊन टाकले. म्हणून पार्शियली कार्बनवर जो चार्ज येईल तो पार्शियली कसा येईल? पॉझिटिव्ह येईल. म्हणजे नेचर पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कार्बन तर याच्यात सॅच्युरेटेड कार्बन ऍटम आहे, हॅलोजन ऍटम आहे की जो सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. त्यातल्या त्यात हा जो एक कार्बन ऍटम जो आहे की इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. इलेक्ट्रॉन सगळे त्याच्यातले चालले गेलेले, कोणाकडे शिफ्ट झालेले? तर हॅलोजनकडे शिफ्ट झालेले. रिॲक्टिव्हिटी पाहत असताना, केमिकल प्रॉपर्टीज पाहत असताना, केमिकल प्रॉपर्टीज त्याचं नेचर जेव्हा आपण पाहतो, नेचरचा अभ्यास करतो, हॅलो अल्केनच्या किंवा कुठल्याही कंपाऊंडचं
ज्याची आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत त्याचा नेचरचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नेचरचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक कुठली तरी रिएक्टिव्ह साईट सापडते की त्या रिएक्टिव्ह साईटवर जाऊन कुठला तरी न्यूक्लिओफाईल कुठला तरी इलेक्ट्रोफाईल त्याच्यावर जाऊन पुढे रिॲक्शन करणार आहे. तेच इथे आपल्याला दोन साईट मिळतात. एक तर साईट मिळते एक इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह साईट मिळते की जी इलेक्ट्रॉनच्या बाबतीत डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉनची तिथे कमतरता आहे. आणि दुसरी साईट मिळते इलेक्ट्रॉन रिच म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्स, इलेक्ट्रॉन ची संख्या जास्त म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. दोन साईट मिळतात की ज्या की रिॲक्टिव्ह असतील. ही जी साईट असणार आहे ही रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द इलेक्ट्रोफाईल, ही जी साईट असणार आहे रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस, इलेक्ट्रो आपले डेन्स स्पेसिस, इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस म्हणजेच याच्याकडे जे अट्रॅक्शन असणार आहे ते इलेक्ट्रोफाईलचं म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिसचं असणार आहे. नेचर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की इथे कुठली ना कुठेतरी रिॲक्टिव्ह साईट आपल्याला मिळाली. दोन रिॲक्टिव्ह साईट मिळाला, एक पार्शियली पॉझिटिव्ह साईट मिळाली, एक निगेटिव्ह साईट मिळाली. म्हणजे येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलचा किंवा येणाऱ्या न्यूक्लिओफाईलचा अटॅक आपण यांच्यावर या दोन साईटवर करू शकतो असं आपल्याकडे नेचरचा अभ्यास केल्यानंतर आपण सांगू शकतो. मग आता केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला इथे सांगता येते. तर या युनिटमध्ये शिकत असताना हे आपण लक्षातच ठेवू, नेचरच्या माध्यमातून आपल्याला दोन साईट मिळाल्याच आहेत. तर आपल्याला कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज यांच्या पाहायच्या आहेत. तर तीन केमिकल प्रॉपर्टीज आणि तीन केमिकल रिॲक्शन प्रामुख्याने पाहायच्या आहेत. त्या डिटेलमध्ये आपल्याला नक्कीच इथे पाहता येते. तर कोणकोणत्या असतात तीन? तर सगळ्यात सुरुवातीला जी आपण आधी मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये पाहिली आहे ती म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही झाली पहिली आपली केमिकल प्रॉपर्टी, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन ही केमिकल रिॲक्शनचा पहिला प्रकार सबस्टिट्यूशन रिॲक्शन. काय करता येतं, एक ऍटम किंवा एक ग्रुप कुठल्या तरी दुसऱ्या ऍटमनी किंवा दुसऱ्या ग्रुपनी सबस्टिट्यूट करतात, रिप्लेस करतात, त्यालाच म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन आहे या केमिकल प्रॉपर्टीज मधली एलिमिनेशन रिॲक्शन. एलिमिनेशन रिॲक्शन सुद्धा काय आहे हे आपल्याला पाहायचीच आहे. तिथे नावातच आहे एलिमिनेशन म्हणजे कुठला तरी एक ग्रुप कुठला तरी दोन ग्रुप इथून एलिमिनेट होणार आहे. एलिमिनेट होणार म्हणजे तिथून निघून जाणार आहे. तिसरी रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ मेटल्स किंवा मेटल. म्हणजे हॅलो अल्केनची रिॲक्शन मेटल सोबत करायची आहे. अशा पद्धतीने या तीन रिॲक्शन आहेत. एक एक करून आपण एक एक रिॲक्शन पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवात करू सबस्टिट्यूशन रिॲक्शनला. सगळ्यात आधी आपल्याला ज्या रिॲक्शन पासून सुरुवात करायची ती पहिली रिॲक्शन जी आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शनच्या नावातच सगळं काही आलेलं आहे. सबस्टिट्यूशन म्हणजेच काय, जो कुठला सबस्ट्रेट तुम्हाला मिळणार आहे त्या सबस्ट्रेट मधला एक कुठला तरी ग्रुप किंवा एक कुठला तरी ऍटम दुसऱ्या कुठल्या तरी ऍटमनी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ग्रुपनी रिप्लेस होणार आहे, सबस्टिट्यूट होणार आहे. मग इथे सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे काही प्रकार आहेत. दोन केमिकल रिॲक्शन्स आहेत. त्या दोन केमिकल रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या असतात, काय असतात, कशा पद्धतीने त्याचं मेकॅनिझम जातं हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. पण कुठली सबस्टिट्यूशन रिॲक्शन प्रामुख्यानं हॅलो अल्केनच्या सोबत आपण पाहत असतो तर ती असते न्यूक्लिओफिलिक. ती असते न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अतिशय सिंपल रिॲक्शन आहे. तर आता या युनिटमध्ये नावातच आहे, या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या नावातच काय रिॲक्शन घडते ती आहे. काय म्हटलेलं आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आणि रिॲक्शन. एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला काय करणार आहे, सबस्टिट्यूट. म्हणजे कुठला ग्रुप सबस्टिट्यूट करायचा आहे, न्यूक्लिओफाईल ग्रुप. न्यूक्लिओफाईल एक न्यूक्लिओफाईल ग्रुप किंवा एक न्यूक्लिओफाईल ऍटम दुसऱ्या न्यूक्लिओफाईल ऍटमला किंवा ग्रुपला काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे.
तर मग इथे दोन प्रकारच्या सबस्टिट्यूशन रिएक्शन असतात, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असतात. एक असते SN2 रिएक्शन आणि दुसरी असते SN1 रिएक्शन. त्याआधी सिंपल एक एक्झाम्पल पाहू. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचं सिंपल एक एक्झाम्पल पाहू, म्हणजे नक्की काय होतं. एक एक्झाम्पल घेतो, जनरल एक्झाम्पल घेतो. हा एक कुठला तरी सबस्ट्रेट आहे आपल्याकडे, जनरलच एक्झाम्पल घेतो. X हा हॅलो अल्केन आहे आपल्याकडे, आणि एक न्यूक्लियोफाईल घेतो OH मायनस, जनरल कुठला तरी एक घेतलाय. हा एक न्यूक्लियोफाईल आहे, त्याला लिहून टाकतो मी इथे. हा आपल्याकडे असणारा न्यूक्लियोफाईल आहे आणि हा आपला एक सबस्ट्रेट आहे हॅलो अल्केन. होणार काय आपल्याला सांगितलेलं आहे, एक न्यूक्लियोफाईल म्हणजे पहिल्या सबस्ट्रेट मधला एक न्यूक्लियोफाईल दुसऱ्या न्यूक्लियोफाईलने काय होणार आहे, सबस्टिट्यूट होणार आहे. एक्स ला सबस्टिट्यूट करणारे OH, जो की स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल असतो, तो आपल्याला डिटेल समोर पाहायचा. काय होणार रिएक्शन, एक्स ला सरळ रिप्लेस करून टाका, सबस्टिट्यूट करून टाका OH ने, आणि एक्स निगेटिव्ह म्हणजे ऍज अ हॅलाइड आयन तो बाहेर पडून जाणार आहे. आता ही रिएक्शन नक्की होते कशी? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन तर होणार अशीच की हॅलोजन मॉलिक्यूल म्हणजे जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे, जो की न्यूक्लियोफाईल म्हणून इथे ऍक्ट होतो, तो एका दुसऱ्या न्यूक्लियोफाईलने, म्हणजे हा हॅलोजन सुद्धा न्यूक्लियोफाईल आहे, तो एका दुसऱ्या न्यूक्लियोफाईलने, एका स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलने, नेहमीच एक वीक न्यूक्लियोफाईल ला दुसरा एक स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलच काय करू शकत असतो, सबस्टिट्यूट करत असतो, रिप्लेस करत असतो. या हॅलोजनला या न्यूक्लियोफाईलला दुसरा एक न्यूक्लियोफाईल काय करतो, सबस्टिट्यूट करतो, आणि अशा पद्धतीचा आपल्याला प्रोडक्ट मिळतो. पण या रिएक्शन नक्की होतात कशा, कुठल्या मेकॅनिझमनी ह्या रिएक्शन जातात, होतं काय, हे आपल्याला पुढे जाऊन यांच्या मेकॅनिझम मध्ये शिकायचंय. ते मेकॅनिझम कुठल्या कुठल्या पद्धतीने होऊ शकतात, तर ते इथे आपल्याला पाहायचं. कशा कशा पद्धतीनं ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन जाते हे आपण आता डिटेल मध्ये पाहणार आहोत. आपल्याला शिकायचंय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, व्यवस्थित लक्ष द्या, सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग आता आपण जे एक्झाम्पल आधी पाहिलं होतं ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनच एक्झाम्पल आहे. मग याचं मेकॅनिझम नक्की कुठल्या वेनं जातं, कुठल्या वेनी हे मेकॅनिझम जाऊ शकतं, ते दोन वे इथे आपल्याला सांगितलेले आहेत. तर दोन पद्धतीच्या रिएक्शननी हे जाऊ शकतं. एक तर असते SN2 रिएक्शन आणि एक असते SN1 रिएक्शन. आता तुमच्या मनात नवीनच प्रश्न आला असतील की आता हे काय आणलं SN2 आणि SN1, तर त्यातली आपण पहिली रिएक्शन घेऊ, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. पहिली रिएक्शन आपण आधी शिकू, SN2 रिएक्शन. आपल्या मनात प्रश्न आता येत असणार की S काय, N काय, 2 का बरं लिहिलं. तर S म्हणजेच काय, S चा अर्थ सिंपल अर्थ आहे, S म्हणजेच काय, सबस्टिट्यूशन. N चा अर्थ काय, सगळ्यांनी लावलेलंच असेल डोक्यात की N म्हणजे काय असणार आहे, न्यूक्लियोफाईल, न्यूक्लियोफिलिक. आणि 2 लिहिलेले, म्हणजे रिएक्शन सुरुवात होताना जी रिएक्शन डिपेंड असणार आहे, रिएक्शनचा जो रेट डिपेंड असणार आहे तो 2 कंपोनेंटवर असणार आहे. म्हणून आपण 2 ला म्हणूया की ही रिएक्शन असते बाय मॉलिक्युलर, म्हणजे 2 मॉलिक्युलच्या भरोशावर ही रिएक्शन होते. म्हणून याला म्हटलं आपण बाय मॉलिक्युलर रिएक्शन. काय रिएक्शन आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर रिएक्शन. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनच होणार आहे, सिंपल तेच करायचं इथे आपल्याला. मग रिएक्शन मध्ये नक्की होतं काय, त्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे डिटेल आपल्याला ही रिएक्शन कळणार आहे. तेच एक्झाम्पल घेतो, कार्बन, इथे एक हायड्रोजन, इथे दुसरा एक हायड्रोजन, हा एक मागच्या बाजूने काढतो, हा इथे एक तिसरा हायड्रोजन, आणि इथे आपला हा क्लोरो अल्केनचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, म्हणजे क्लोरो मिथेनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यासोबत मला रिएक्शन करायची कुठल्याही बेस घ्या, KOH घ्या,
चालेल, किंवा KOH नसेल तुम्हाला आवडत तर NaOH घ्या, कुठलाही घ्या, ऍक्वियस फॉर्म मध्ये घ्या, म्हणजे वॉटर मध्ये घ्या, वॉटर सॉल्व्हंट घ्या, कुठलाही घ्या, काय हरकत नाही. करायचं काय आता नक्की, तुम्हाला माहिती आहे की एक न्यूक्लिओफाईल म्हणजे जो एक इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे तो दुसऱ्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिसनी, म्हणजेच एक न्यूक्लिओफाईल Cl हा OH नी काय होणार आहे, सबस्टिट्यूट होणार आहे. ही रिएक्शन काय होते हे नक्की आपल्याला माहिती आहे, पण घडतं कसं रिएक्शन, नक्की मेकॅनिझम होतं कसं ते आपल्याला आता इथे ठरवायचं आहे. पहा कसं करता येईल, एकदम सिंपल काम. आता मला अटॅक कशाचा करायचंय, मग इथे आपल्याला एक गोष्ट आधीच मी सांगितली की रिएक्शन सेंटर तयार होतात. एक हा जो कार्बन ऍटम आहे तो कार्बन ऍटम जे सेंटर आहे ते पार्शियली कसं आहे, पार्शियली पॉझिटिव्ह आहे, आणि हा जो क्लोरीन आहे तो पार्शियली कसा आहे, निगेटिव्ह आहे. याच्यातले सगळे इलेक्ट्रॉन यांनी ओढून घेतले असल्या कारणाने मग आपला न्यूक्लिओफाईल आहे निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आहे. मग निगेटिव्हली चार्ज स्पेसिस असल्या कारणाने त्याचा अटॅक करायचा कशावर, त्याचा अटॅक होणार कशावर, तर पार्शियली पॉझिटिव्ह स्पेसिसवरच त्याचा अटॅक होणार आहे. मग अटॅक करूया, अटॅक करता येईल. जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे दोन न्यूक्लिओफाईल आहेत, एक क्लोरीन आहे आणि एक OH आहे. जेव्हा एखादा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल एखाद्या पार्शियली पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक करतो तेव्हा तिथे असणारा दुसरा इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस किंवा दुसरी वीक न्यूक्लिओफाईल, दुसरा वीक न्यूक्लिओफाईल तिथून काय होत असतो, लिव्ह होत असतो. तिथून तो आपली जागा सोडून डिपार्ट होत असतो, तो आपली जागा सोडत असतो. मग काय करता येईल, मला आता इथे अटॅक करायचा आहे. कशाचा अटॅक करायचा आहे, OH न्यूक्लिओफाईलचा इथे अटॅक मी करणार. मग अशा पद्धतीने मी याचा अटॅक केला OH न्यूक्लिओफाईलचा इथे. पण होतं काय, मी जेव्हा अटॅक करतो OH न्यूक्लिओफाईलचा तेव्हा घडतं काय, हा पण न्यूक्लिओफाईलच आहे, हा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे, सगळे इलेक्ट्रॉन याच्याकडे आलेले आहे, म्हणजे ही सुद्धा निगेटिव्ह स्पेसिस आहे, ही सुद्धा निगेटिव्ह स्पेसिस आहे. निगेटिव्ह स्पेसिस असल्या कारणाने यांच्या दोघांमध्ये फोर्स ऑफ रिपल्शन होणार. दोघांमध्ये काय होणार आहे, रिपल्शन घडणार आहे. म्हणजे दोघं सुद्धा एकमेकाला काय करतील, दूर ढकलतील, रिपल्शन करतील. इथे होणार काय, दोघांमध्ये सुद्धा काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. आणि रिपल्शन झाल्या कारणाने हा न्यूक्लिओफाईल या न्यूक्लिओफाईलला इथे अटॅक करू देणार नाही. मग अटॅक करायचा कुठून, मग हा तो फ्रंट साईडला आहे, तुमच्या साईडला येऊन राहिला क्लोरीन ऍटम. मग अटॅक करायचा कुठून, अटॅक तर करायचा आहे. मग अटॅक आपण काय करतो, अटॅक करतो मागच्या बाजूने. OHचाच अटॅक आपण करूया, या मागच्या बाजूने आपण असा अटॅक करतो. इकडून आता काही क्लोरीन नाही, क्लोरीन समोरच्या बाजूने, म्हणून मागच्या बाजूने जेव्हा अटॅक करतो आपण तेव्हा हे तीनही हायड्रोजनच आहे, आणि हायड्रोजन खूप छोटे असतात, हायड्रोजनची साईजही छोटी आहे. इथे दोन गोष्टी होतात, इथे एक तर फोर्स ऑफ रिपल्शनही होऊन राहिलं दोघांमधलं, आणि क्लोरीनची साईज या OH पेक्षा साईजही मोठी आहे. त्या कारणाने दोघांचं अटॅक काही तिथपर्यंत होऊ शकत नाही, सहजासहजी अटॅक डिफिकल्ट होतो. म्हणून मागच्या बाजूनी बिहाइंड द प्लेन अटॅक करायचा. हायड्रोजनची साईजही खूप छोटी आहे आणि हायड्रोजन यांना रिपेलही करत नाही OH ग्रुपला. म्हणून अटॅक केल्यानंतर नक्की काय होणार आहे, मग आता अशी कंडिशन असते, एक ट्रान्झिशन स्टेट इथे येते. घडतं काय पहा, रिएक्शन मध्ये आपण सांगू शकतो की आता आम्ही अटॅक केला पार्शियली कार्बन ऍटमवर, म्हणजे पॉझिटिव्ह सेंटरवर अटॅक केला. अटॅक केल्यानंतर आता हा जो एक वीक न्यूक्लिओफाईल आहे, जो क्लोराईड आयन म्हणून तो बाहेर पडणार आहे. पण आपल्याला एक ट्रान्झिशन स्टेट दाखवायची आहे, म्हणजे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ऑफ लिव्हिंग ग्रुपसाठी. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर अँड लिव्हिंग ऑफ लिव्हिंग ग्रुप, याच्यासाठी आपण एक आपल्या माहितीसाठी असं रिएक्शन मध्ये अशी रिएक्शन थांबून राहत नाही, पण आपल्याला समजण्यासाठी, आपल्याला शिकण्यासाठी मी एक ट्रान्झिशन स्टेट काढतो. म्हणजे आपण जर इथून समजा ठरवलं की बस स्टँडवर जायचंय, तर बस स्टँडवर जाण्यासाठी इथून घरातून निघलो आणि बरोबर बस स्टँडला जाण्याच्या रस्त्यामध्ये मध्ये थांबलो. म्हणजे मध्ये थांबल्यानंतर काय होणार आहे, धड आपण घरूनही धड आपण बस स्टँडलाही पोहोचलो नाही, धड आपण घरी पण नाही, म्हणजे मध्ये कुठेतरी ट्रान्झिशन स्टेटला आहे. इथे सुद्धा तसंच होणार आहे. अटॅक केल्यानंतर OH ला या कार्बन सोबत बॉन्ड तयार करायचा, म्हणजे बॉन्ड मेकिंग होणार आहे, आणि या क्लोरीनला कार्बन पासून बॉन्ड तोडायचा आहे, म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग होणार आहे. मग आपण अशी ट्रान्झिशन स्टेट दाखवणार की बॉन्ड मेकिंगही होत आहे आणि बॉन्ड ब्रेकिंगही होत आहे. याच्यासाठी आपण एक ट्रान्झिशन स्टेट दाखवू शकतो अशा पद्धतीने की हा हायड्रोजन, हा बॅक साईडचा हायड्रोजन जो की आपण डॉटेड लाईनने दाखवत असतो, हा फ्रंट साईडचा हायड्रोजन जो की आपण आपल्या सॉलिड वेजनी दाखवत असतो. मग आता काय होतंय, हा क्लोरीन ऍटम आहे,
हा क्लोरीन ऍटम आपला Cl आणि अटॅक होणारा आपला OH कडून अटॅक करतो. ही ट्रान्झिशन स्टेट आहे. OH ला याच्या सोबत काय बनवायचं आहे, बॉन्ड बनवायचा आहे. Cl ला काय करायचंय, इथून डिपार्ट व्हायचंय, Cl ला इथून निघून जायचंय. ही जी स्टेट आहे की जिथे बॉन्ड मेकिंग होत आहे आणि बॉन्ड ब्रेकिंग आहे सायमल्टेनियसली. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि ही स्टेट काय, ही स्टेप काय, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ऑफ लिव्हिंग ग्रुप हे एका स्टेप मध्ये होतं. पण तीच एक स्टेप इथे आपण ट्रान्झिशन स्टेप म्हणजे मधली स्टेप म्हणून इथे आपण दाखवत असतो, ट्रान्झिशन स्टेट. आता ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे, ही ट्रान्झिशन स्टेट, हीच ट्रान्झिशन स्टेट आपल्या या रिॲक्शनचा रेट ठरवत असते. त्याच्यामुळे ही जी स्टेप आहे ती खूप स्लो होते. म्हणून या स्टेपला आपण म्हणू शकतो की ही खूप स्लोवेस्ट स्टेप आहे. आणि या दोघांच्या भरोश्यावर या रिॲक्शनचा रेट आहे. म्हणजे एकच फक्त सबस्ट्रेट घेतला क्लोरो अल्केन आणि न्यूक्लिओफाईलला घेतला नाही तर ही रिॲक्शन पुढे जात नाही. म्हणून ही रिॲक्शन दोघांवरही डिपेंड आहे. म्हणून ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे, याच ट्रान्झिशन स्टेट वरून याचा आपण रेट ठरवू शकतो. म्हणून या स्टेपला आपण म्हणू शकतो की ही रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. म्हणजे या रिॲक्शनचा स्पीड कसा आहे म्हणून याला आपण म्हणू शकतो ही स्टेट आपली रेट डिटरमायनिंग स्टेट आहे. मग आपल्याला पुढे काय होणार आहे हे नक्कीच माहिती आहे. इथे काय होणार आहे, क्लोरीनचे इलेक्ट्रॉन घेऊन ऍज अ क्लोराईड आयन म्हणून तो बाहेर पडून जाणार आहे आणि OH तिथे अटॅक करून टाकणार आहे. आपल्याला अशा पद्धतीचा प्रोडक्ट इथे मिळून जातो. इथे प्रोडक्ट लिहून टाकतो. प्रोडक्ट काय होणार, प्रोडक्टकडे व्यवस्थित लक्ष द्या. प्रोडक्टकडे लक्ष दिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असणार आहे की आधी तर सगळे हे हॅलोजन, हा क्लोरीन ऍटम तर आधी तर उजव्या हाताला होता, उजव्या साईडला होता आणि येणारा अटॅक झालेला न्यूक्लिओफाईल तर हा तुम्ही डाव्या हाताला लिहिला. म्हणजे काय होणार आहे पहा, याच्यात जेव्हा मी बॅक साईडने अटॅक करतो, बॅक साईडने जसंही या स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार तसेच हे जशी एखादी छत्री असते आणि छत्रीला जर पावसात खूप हवा असली आणि खालून सगळी हवा घुसल्यानंतर ही छत्री कम्प्लीट उलटी होऊन जाते, त्या हवेमुळे कम्प्लिटली इन्व्हर्ट होऊन जाते. त्याच पद्धतीने बॅक साईडनी स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाल्यामुळे हे दोन्ही हायड्रोजन आपली काय करणार आहे, आपली जागा नाही बदलत पण आपली कनेक्टिव्हिटी, आपलं ओरिएंटेशन काय करणार आहे, बदलवणार आहे. म्हणजे कम्प्लिटली काय होणार, ते इन्व्हर्ट होणार आहे. फक्त यांचं कॉन्फिगरेशन बदलणार आहे. म्हणजे याचं जर डी कॉन्फिगरेशन असणार तर याचं एल कॉन्फिगरेशन, ते नंतर आपल्याला पाहायचंच आहे. ते डिटेलमध्ये आपण याची स्टिरिओ केमिस्ट्री जाणारच आहे. तरी सुद्धा मी आता जितके सांगता येईल तितकी स्टिरिओ केमिस्ट्री सांगण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. म्हणजे याचं जे कॉन्फिगरेशन आहे, हा जो प्रोडक्ट आहे कम्प्लीट इन्व्हर्ट होतो. म्हणून इथे आपण लिहू शकतो की इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. कशाच्या, प्रोडक्टच्या कॉन्फिगरेशन मध्ये इन्व्हर्जन होतं. या पद्धतीनं आपण हे सांगू शकतो. मग आता तुम्हाला कोणी विचारलं की ही रिॲक्शनचा रेट कसा असतो, या पद्धतीनं तर रिॲक्शन होते. न्यूक्लिओफाईलचा अटॅक होतो आणि आपला जो लिव्हिंग ग्रुप आहे हा क्लोरीन इथून डिपार्ट होतो, म्हणजे निघून जातो ऍज अ बेटर लिव्हिंग ग्रुप म्हणून. आता लिव्हिंग ग्रुप सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग ग्रुप आहेत. आपले हॅलोजन हे बेटर लिव्हिंग ग्रुप आहेत, चांगले गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून त्यांची ओळख आहे. मग त्याच्यातही आयोडीन इज बेटर लिव्हिंग ग्रुप दॅन ब्रोमिन दॅन क्लोरीन ऍटम. मग आपण त्याची लिव्हिंग ग्रुप ऍबिलिटी सुद्धा इथे सांगू शकतो. हे व्यवस्थित लक्षातच ठेवा, लिव्हिंग ग्रुपची काय ऍबिलिटी असते ते सुद्धा आपण इथे सांगू शकतो. लिव्हिंग ग्रुप ऍबिलिटी म्हणजे कुठला लिव्हिंग ग्रुप लवकर निघू शकतो आणि कुठला लिव्हिंग ग्रुप नंतर निघणार हे पण आपल्याला कळायला पाहिजे. मग आता इथे आयोडीन आहे ऍज अ आयोडाईड, ब्रोमिन आहे ऍज अ ब्रोमाइड, क्लोरीन आहे ऍज अ क्लोराईड. या तिघांमध्ये साईजचा जर विचार केला तर आयोडीनची साईज सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात जास्त आहे. साईज जास्त आहे म्हणजे त्याचं मॉलिक्युलर मास सुद्धा जास्त असणार आहे. त्यामुळे काय होणार, कार्बन आयोडीन बॉन्ड याची साईज खूप मोठी आहे, त्या कारणानं हा
जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन म्हणजे जास्तीत साईज जास्त असल्या कारणाने हा बॉन्ड जास्तीत जास्त स्वतःकडे काय बॉन्ड स्ट्रेच होणार आहे, बॉन्ड ताणल्या जाणार. बॉन्ड ताणल्या गेल्यामुळे हा बॉन्ड काय होणार आहे, वीक होणार आहे. बॉन्ड वीक झाला म्हणून हा बॉन्ड लवकर तुटणार आहे. तुलनेनं सी आणि बीआर ची साईज याच्यापेक्षा थोडी लहान आहे, त्या कारणाने बीआर नंतर निघणार. बीआरचा बॉन्ड नंतर थोडा कमी वीक राहणार याच्यापेक्षा, नंतर त्याच्यापेक्षा थोडा कमी वीक राहणार, कारण की सीएल ची साईज या बीआर पेक्षा पण थोडी लहान आहे. त्यामुळे यात जर बेटर लिव्हिंग ग्रुप सांगायचे झाले तर बेटर लिव्हिंग ग्रुप इथे राहील आयोडीन, कारण की त्याची साईज खूप मोठी आहे, बॉन्ड वीक करतो. कार्बन आयोडीन बॉन्ड लवकर वीक होतो. त्यानंतर ब्रोमीनची साईज आयोडीन पेक्षा थोडी लहान आहे, त्यामुळे हा बॉन्ड थोडा कमी वीक राहील. त्याच्यानंतर कार्बन क्लोरीन बॉन्ड हा त्याच्यापेक्षा कार्बन ब्रोमीन बॉन्ड पेक्षा थोडा कमी वीक राहील. त्या कारणाने अशा पद्धतीने यांची लिव्हिंग ग्रुपची ॲबिलिटी आहे, लिव्ह होण्याची, तिथून डिपार्ट होण्याची, तिथून निघून जाण्याची ही ॲबिलिटी आहे. ही झाली हॅलोजनच्या बाबतीतली ॲबिलिटी. दुसरे अजूनही लिव्हिंग ग्रुप असतात, अजूनही आपण ते पाहणारच आहोत. मग या SN2 रिॲक्शनचा जर रेट, ही रिॲक्शन स्पीड कशी घेते, या रिॲक्शनचं कायनेटिक्स काय आहे. कायनेटिक्स जर सांगायचं झालं, कायनेटिक्स म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन. कायनेटिक्सचा विचार जर केला या रिॲक्शनचा तर आपण लिहू शकतो की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, रेट कशावर डिपेंड असणार आहे, दोन्ही गोष्टी पाहिजेच आहे. काय, सबस्ट्रेट जो आहे हॅलो अल्केन घेतलेला आहे तो पाहिजेच आहे. कशाला, अटॅक करण्यासाठी. कोणाला अटॅक करायचा आहे, न्यूक्लिओफाईलला. म्हणजे अल्किल हलाइड जो की हॅलो अल्केन आहे आपला, तो आवश्यकच आहे. हॅलो अल्केन आवश्यक आहे. आणि हॅलो अल्केनवर अटॅक करणारा न्यूक्लिओफाईल जो की बेस असतो, तो न्यूक्लिओफाईल पण आवश्यकच आहे. त्याच्याशिवाय अटॅक होणारच नाही. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन इज टोटली डिपेंड ऑन द बोथ द कंपोनेंट्स, टू कंपोनेंट्स, हॅलो अल्केन ऍट द न्यूक्लिओफाईल. देअरफॉर आपण इथे काय लिहू शकतो, रेट कॉन्स्टंटच्या भाषेमध्ये आपण लिहू शकतो, मॅथमॅटिकल टर्म आहे. मग आपण इज इक्वल टू इथे घेतला हा के, रेट कॉन्स्टंट, इथे घेऊन टाका हॅलो अल्केन. अल्किल हलाइड लिहू शकता पुस्तकामध्ये, तुम्हाला तसंही मिळेल. हॅलो अल्केन घेतला. दुसरा न्यूक्लिओफाईल आहे, इथे बेसही मिळू शकतो एखाद्या, किंवा आपण याला बेसही म्हणू शकतो. न्यूक्लिओफाईलला तो बेसच असणार आहे. ठीक आहे. मग याचा रेट दोन कंपोनेंटवर डिपेंड आहे, दोन सबस्ट्रेटवर डिपेंड आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो हेन्स SN2 रिॲक्शन म्हणजे बायोमॉलिक्युलर रिॲक्शन, बायोमॉलिक्युलर असेल, दोन मॉलिक्युलवर डिपेंड असणारी रिॲक्शन, म्हणून SN2 रिॲक्शन. हे SN2 रिॲक्शन वेगळ्या पद्धतीने लिहू. रेट ऑफ SN2 रिॲक्शन is totally depends on two components. कोणते टू कॉम्पोनंट्स, तर हॅलो अल्केन आणि न्यूक्लिओफाईल, ते माहितच आहे आपल्याला. टू कॉम्पोनंट्स. देअरफॉर या रिॲक्शनची जर ऑर्डर सांगायची तर ऑर्डर काय राहील, एक कॉम्पोनंट म्हणून एक ऑर्डर, दुसरा कॉम्पोनंट म्हणून दुसरी ऑर्डर. म्हणून काय सांगू शकतो आपण, सेकंड ऑर्डर. म्हणजे एक कॉम्पोनंट, दोन कॉम्पोनंटवर जर रिॲक्शन डिपेंड असली, कायनेटिक्स पाहायचंय आपल्याला, केमिकल कायनेटिक्स तिथे शिकणारच आहे आपण. दोन कॉम्पोनंटवर जर रिॲक्शन डिपेंड असली तर त्या रिॲक्शनला आपण म्हणत असतो सेकंड ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे आपण सांगू शकतो देअरफॉर द ऑर्डर, रिॲक्शनची जी ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर. ठीक आहे. त्याच्यामुळे या रिॲक्शन्स मध्ये आपण सिंपल मेकॅनिझम लक्षात ठेवा. सबस्ट्रेट जो घेणार आहे आपण हॅलो अल्केन, त्या हॅलो अल्केनवरच्या पॉझिटिव्ह स्पेसिसवर म्हणजे पॉझिटिव्ह सेंटरवर कार्बनवरती न्यूक्लिओफाईलचा अटॅक करायचा आहे. न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार, लिव्हिंग होऊन जाणार. ट्रान्झिशन स्टेट आपण फक्त तिथे शिकलो. कुठल्याही पद्धतीचा कार्बोकॅटायन, कार्बोअनायन, रॅडिकल किंवा अदर कुठलाही कार्बिन, कार्बाईन अशा पद्धतीचे कुठल्याही इंटरमिजिएट
आपल्याला इथे मिळत नाही. त्याच्यामुळे ही जी रिॲक्शन आहे ती वन स्टेप रिॲक्शन आहे. एका स्टेप मध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार, एका स्टेप मध्ये न्यूक्लिओफाईल जो दुसरा न्यूक्लिओफाईल आहे लिव्हिंग ग्रुप जो आहे तो तिथून निघून जाणार. म्हणून या रिॲक्शनला आपण वन स्टेप रिॲक्शन म्हणतो. सायमल्टेनियस गोष्टी घडतात. इथे हे जर सांगितलं आपण हा हायड्रोजन हा हायड्रोजन हा हायड्रोजन फ्लोरीन ॲटम याचा अटॅकही तिथेच करतो आपण डायरेक्ट आणि सीएलही तिथून निघून जातो. म्हणजे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आणि लिव्हिंग ऑफ लिव्हिंग ग्रुप इज टेक्स प्लेस इन वन स्टेप, ओनली वन स्टेप आणि सायमल्टेनियसली एकदाच घडतं, लगेचच्या लगेचच घडतं. म्हणून या स्टेपला आपण वन स्टेप रिॲक्शन सुद्धा म्हणू शकतो. यानंतर आपण दुसरी जी रिॲक्शन आहे SN1 रिॲक्शन ती सुद्धा इथे पाहणार आहोत आणि SN2 रिॲक्शन मधला काही जो टॉपिक राहिला असेल तो सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण ही रिॲक्शन पुस्तकामधून एनसीईआरटीच्या पुस्तकामधून यातला SN2 रिॲक्शन्स मध्ये काही एक्झाम्पल अजून घेऊन किंवा कुठल्या कुठल्या सबस्ट्रेटच्या सोबतच फक्त आपल्याला SN2 रिॲक्शन करता येईल ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओ क्लासमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या पुस्तकामधून ह्या सगळ्या एक्झाम्पल्स आणि हे सगळं वाचायचंय. ठीक आहे.